शेवगाव बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय तातडीने दूर करा, प्रवाशांची मागणी। मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या शेवगाव बसस्थानकातून दररोज पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते। वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज आहे। मात्र शेवगाव आगारात सुसज्ज पाण्याची टाकी असूनही त्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तहान भागवण्यासाठी अनेकांना महागड्या पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे एसटी तिकिटांच्या दरात मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होत नसल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे। बसस्थानकातील पाण्याच्या टाकीत नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत आगार प्रशासन किती तत्पर आहे याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज आहे। त्यामुळे शेवगाव आगार प्रमुखांनी तातडीने पाण्याच्या टाकीत पाणी सोडून नियमित व्यवस्था सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे। प्रतिनिधी आयाश शेख, शेवगाव। मी चाललो होते चितळीला जायचं होतं मला, पाणी प्यायसाठी आलो होतो इथे मी। पण काय इथं पाण्याची तर अजिबात काहीच सोय नाही। जो चाललाय पाणी वाजून याला पाणी अजिबात पत्ताच नाही ना त्याला। हो, इथं तिसरी चक्कर आहे माझी आता, तरी पाणी नाही। आता इथं 8 दिवस 15 दिवस मिळून गोळ्या न्यायला याला त्याला यावंच लागत, तरी पाणी नाही दिसत इथं कधी। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।